तर मित्रांनो आलो बरं का सोलापूरला गड्डा फिरण्यासाठी आणि फिरण्यासाठी लय भारी भारी राव इथं उंच उंच झोपाळण पाळण मोत का कुवा नासणं डेंजर इथं बघण्यासाठी नको जिंदगी एवढी स्वस्त नाही झोपाळ्यात बसण्या इतकी ही लय उंच उंच झोपाळा आहे सायली अजिबात बसायचं नाही तसल्या म्हणजे आपण 4 अक्षर शिकलेली माणसं आहोत कुठल्या म्हणजे गोष्टीच्या आरी जायचं नाही आपण अजिबात तसलं काय करायचं नाही उलट 4 घास पोटाला चांगलं खाऊ पण अजिबात तसलं झोपाळा बिपाळा नको आहे जिंदगी एवढी स्वस्त नाही अजिबात नाही तर आला मित्रांनो नको अजिबात चांगलं जरी राहिलं कसलं जरी राहिलं तरी सुद्धा त्या झोपाळ्यात बसायचं नको खूप उंच आहे उंचावरून काय धोका झाला तर लय अवघड गोष्ट आहे की अजिबात नको तर ह्या ठिकाणी सायली हाय तो मी काय घेतलाय रे वाजूवर बारक्याचा नाद असते त्यांना वाजवू शकते त्या ठिकाणी इकडं भाऊची पण आलते ताई पण आहे मोठा बंधुराज हा वहिनी आहे काढा की फोटो काढा ना लाजा लागली की तर आता आला आम्ही गड्डा बघण्यासाठी पण आता आमची वेगवेगळी टीम वेगवेगळ्या दिशेने जाणार आहे आता म्हणजे शॉपिंग वगैरे करणार आहे आम्ही कोण हिंडल कोण कोणीकडे हिंडल मी तुला घेऊन देत असतो तू मला घेऊन द्यायचं असतंय काय तर कुठलं घेऊन देऊ म्हणजे तू मला घेऊन द्यायचं असते बरोबर आहे का नाही मित्रांनो सांगा तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे सांगा तू घेऊन द्यावं लागत असते मला माझ्याकडे तर कुठं येईल बरं असू द्या घेऊन देतो की राव तुला काय कमी जास्त आहे ती समजा किंवा आपण देतो मध्ये ऑल म्हणजे टोटल जेवढं पाहिजे तेवढं आपण शॉपिंग करू सायले टोटल शॉपिंग करू आपण चला आता आपल्या दिशेने जरा फिरू ह्यांच्या दिशेनं फिरकेली मस्त आहे राव गड्ड्याला येऊन मस्त वाटलं एकदम लाईटी वगैरे चमका लागले त्या हा म्या गड्ड्याला पहिल्यांदाच आलोय बरं का त्याच्या अगोदर मी अजिबात कधी आलो नव्हतो जवळ असून आलो नव्हतं ती पण का आमच्या भाऊजीनं गड्डा बघू आणि फिरू म्हणल्याबद्दल आम्ही आलोय बरं का ना तर येणार नव्हतो आम्ही आणि सायलीनं पण म्हणली चला येऊ फिरून गड्डा त्याच्यामुळं आलो आणि नुसती गर्दी झालेली आहे भरपूर गर्दी आहे मागच्या कॅमेरा दाखवू किती पण ती टोटल आपण काय करू मागच्या कॅमेरानं दाखवू समजा तर मित्रांनो बघा तुम्ही मागच्या कॅमेरानं कसा गड्डा भरलेला आहे आणि गर्दी किती आहे टोटल काय आहे सुरुवातीला या ठिकाणी आम्ही गाड्या पार्किंग केल्या पार्किंग पण भरपूर मोठी आहे आणि कुठल्या पण देवस्थानाला जावा राव कर हे आकारला जाते आमच्याकडून पण एका गाडीला 20 रुपये पार्किंग पावती घेतली पण असू द्या पार्किंग ही सेफ्टी असते आणि गाडी पार्किंग करून आल्यावर डायरेक्टमध्ये गड्ड्यात शिरलो मुख्य गर्दीमध्ये तर इकडं एक रेल्वे पळत होती लय भारी वाटत होतं बघायला आणि खूप छान प्रकारे नुसतं डेकोरेशनचं साहित्य तिनं आलं होतं लहान मुलांची खेळणी पाळणं वगैरे आणि वाढलेली गर्दी इतका डेंजर एकदम मजा येत होती ही समजा बागाला कारण एवढी जत्रा मी पहिल्यांदाच मोठी बघितलेली आहे ह्याच्या अगोदर मी कुठं गेलो नव्हतो जत्रा बघण्यासाठी आणि ह्या ठिकाणी एक उंच मोठा पाळणा बघा कसा गोल फिरतोय पण उंच पाळण्यात मी कधी बसलो ना कारण मला त्याच्यात बसण्याची लय भीती वाटते त्याच्यामुळं रिस्क घेणंही कठीण आहे आणि मी रिस्क घेऊन असल्या कशाच्या पण आहारी जात नाही मित्रांनो पण असू द्या तुम्ही एकदम मस्त प्रकारे एन्जॉय करताय खूपच छान कसलं गर फिरा लागलंय ते नुसतं ती बघूनच मला तर भीती वाटायला लागली म्हणजे त्याच्यात बसण्याची इच्छा झाली नाही आणि यात्रेत फिरून समध्याच फॅमिली मेंबरला लय भूक लागली होती नंतर आम्ही समधीजण एकत्र आलो आणि एका हॉटेलमध्ये मस्तपैकी आम्ही नूडल्स घेतलं कोणी मंचुरियन घेतलं आणि एकदम मस्त प्रकारे नूडल्स बनवलं होतं मला तर खूपच नूडल्स आवडलं आणि आम्ही समध्यांनी भूक लागल्यामुळं नूडल्सवर दिला डायरेक्ट
ताव एकदम छान प्रकारे नूडल्स बनवलेला आहे. गुड गुड. सायलीला राव पाणीपुरी लय आवडते बरं का. मला पाणीपुरी आवडते प्रत्येक वेळेस पाणीपुरी आवडते. बासोय मला चांगले चव चांगले बरं का. मस्त. जत्रा म्हणल्यावर असाच गोंधळ असतोय मित्रांनो, आणि असंच आपण जत्रेमध्ये भरकडत हिंडत असतो. तर असू द्या. बघा अजून जत्रेत काय काय दाखवलं होते. आणि ह्या ठिकाणी आम्ही खाण्यासाठी घेतलं बंबर मीटर. बंबर मीटर पण खूप महाग होतं. बिझनेस करणाऱ्याची दुनिया आहे म्हणते ती, ते खरंच आहे बरं का. कारण बंबर मीटर बनवणाऱ्याचं इतकं इन्कम आहे. 1 रुपयाच्या साखरेमध्ये त्याने 20 रुपये कमवते ते. म्हणजे हा बिझनेस करणारे लोक गव्हर्मेंट नोकरदाराला सुद्धा ऐकत नाही. ते गव्हर्मेंट नोकरदारापेक्षा सुद्धा जास्त इन्कम आहे बिझनेस करणाऱ्याचं. कारण बघा ना, आता 1 रुपयाच्या साखरेमध्ये तो 20 रुपये कमवतो आहे, म्हणजे 20 पट इन्कम जास्त आहे त्याचं. तर असू द्या, मौज मजा मस्ती एन्जॉय हा यात्रेमध्ये केलाच पाहिजे. आणि सायलीला बंबर मीटर लय आवडते. सायलीला बंबर मीटर घेऊन शेवटी दिलं. सोन्या कुठं आहे. गर्दी लय झाल्यावर का मित्रांनो. सोमा आमचा म्हणजे बागचा बारका आहे, ती म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली का नाही का. त्याच्या हाताला गर्दी जास्त आहे एकदम. पर्स वगैरे बॉम्बे की फैंसी ज्वेलरी और कॉस्मेटिक लेकर आ गए आपके शहर में. पहिल्यांदा आज मी म्हणजे असं गड्डा बघितलाय बरं का येऊन सोलापूरचा. नेमकं काय काय विषय असते काय नाही. आजपर्यंत कधीच मी गड्ड्याला आलेलो नव्हतो. सायली तू आज का कधी बघा. आम्ही कोणच आलो ना बरं का, पण आलो आता एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. आणि जीवनात असंच आनंदी राहिलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे सारखं काम ही ती तर आहेच की आपल्याला. काम वगैरे सोडून आम्ही येण्याचा प्रयत्न केला फिरायला. हा सायली बरोबर सांगायला बरं का, फिरावं लागतंय कधी कधी बाहेर. तर लगानो मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ काढायला स्टँड नव्हतं आणि स्टिक पण नव्हती बरं का. इथं गड्ड्याच्या यात्रेमध्ये स्टिक चांगली आली होती बघा. ही पण खरेदी केलेली आहे आपण. आणि ह्याला ब्लूटूथ सिस्टीम आहे, म्हणजे असं सेल्फीला मोबाईल जोडल्यावर तिथलं बटन दाबलं तर व्हिडिओ डायरेक्ट चालू होती. काय तर मला माहिती होतं ह्याची किंमत जास्त नसते, ही स्वस्तच आहे. पण आपल्या तिकडं जास्त करून भेटत नाही आपल्या तुळजापूरला. तर घेतलं इथं सोलापूरला आले लय भारी. आता बघा बरं का, ह्याला मी जोडतो मोबाईल डायरेक्ट. कसं कसं दिसतं तो व्हिडिओ तुम्ही बघा नसतं. हा जोडून दाखवू घ्या ह्याला डायरेक्ट. तर लावलं बरं का मित्रांनो स्टँडला. इकडं जास्त अंतर दिसायला म्हणजे तू इकडं थांबवला, तू इकडं थांब बघू लावतो माझे मी. हा आता बघ कसं दिसायला. आता हात पण अवघडत नाही, मोबाईल पण लय करतो का झाला. म्हणजे क्लॅरिटी पण चांगली यायला लागली आणि मस्त आहे राव. आता त्याचे ना आता किती पण वेळ मला व्हिडिओ काढायला लावा, हात अवघडणार. पहिलं 10 मिनिटाचा जर व्हिडिओ काढला तर हात अवघडत होता राव बरं का. पण आता अजिबात हात अवघडणार नाही. सायले घेतलं की आता कसलं भारी दिसायला लागले बघ. हा सोड इकडं यात्रा चालू आहे. पुढचा मोबाईल पुढच्या पुढीच कोण तर चोरून घेईल हातातलं ओढून. लय अवघड असते असल्या ठिकाणी. लय मोठी काळजी घ्यावं लागते, एकदम सतर्क राहावं लागतं ह्या ठिकाणी. हा मोबाईल ओढताना लात घालीन की त्याला. ताणून धरीन गर्दी. माझं लक्ष असतं तिकडे तिकडे समधीकडे. माहित आहे का किती वाजले त्या. आम्ही सकाळी आलेला राव नुसतं फिरा लागलो.
अजून घराकडे जायचं आमचं लक्ष नाही, पण आता जाणार आहे बघा, जायचं आहे आता बाजार. चला तर मित्रांनो, बाद झालं बरं का. इतकं फिरलो यात्रेत, लय फिरलो राव. आता रात्रीच्या 9 वाजा लागले, त्यात तरी सुद्धा मी घराकडे गेलो ना अजून. आणि आम्हाला इतक्या लांब जायचं आहे, कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर आमचं गाव आहे. जातो आता हळूहळू सावकाश. भरपूर हिंडलो, मौज मजा मस्ती लय केली, जत्रत निसलं एकदम. करमलं का नाही तुला यात? म्हणजे लय दिवसात ना आम्ही बाहेर पडलेलो घराच्या, आणि ती पण अजून नाईटला पडलेलो, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतंय फिरायला. हा, कधीच नाही. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगिंग मधनं तुम्ही काय शिकलो नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि माझ्याकडून एक तुम्हाला संदेश आहे मित्रांनो, जीवन कसं काय असताना फिरण्याचा प्रयत्न करा, मौज मजा मस्ती करा, एकदम आनंदानं राहा. मी पहिल्यापासून तुम्हाला तीच सांगत आलोय, अजून सुद्धा आम्ही तीच तुम्हाला सांगतोय. म्हणजे जीवन ही कधी कधी तर फिरायचं, फिरण्यासारखं लय आहे, कधी कधी तर फिरायचं असं मला तर वाटतंय. आणि एकदम आनंदानं आयुष्य जगलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. ह्या व्हिडिओतून आम्ही एवढंच सांगू इच्छितो. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.